Good evening, everyone. As we are in the webinar of Journey to Quality Excellence, and our speaker is Dr. Sanjeevani and Sachidanand. I will request them to introduce themselves and start the session. Alright, thank you Anuja. आणि as I say, माझी पहिली स्लाइड तुम्हाला फॉर्मली थँक्यू करणारी असते. As we have discussed की हा इंग्लिश होणार आहे, मराठी आणि इंग्लिश एकत्र असणार आहे. टिपिकली आपण हा सगळा सुरू करायचा मूळ उद्देश असा आहे की वी हॅव टू चेंज बिफोर वी आर फोर्स टू चेंज. कोणाला करावं लागतं आणि कोणी मनापासून करतात. सिक्स सिग्माचं फंडामेंटल रिक्वायरमेंट हीच आहे की कस्टमरनी तुमच्या चुका काढून तुम्हाला मार्केटमधून बाहेर टाकून देण्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रोएक्टिव्हली आपल्यात दुरुस्त करत गेलात की कुठे कुठे आपल्या चुका होत आहेत, तर ते केव्हाही चांगलं असतं. आणि त्यामुळे हा आपण एक इंट्रोडक्टरी सेशन घेतोय की सिक्स सिग्मा का करायचं. सिक्स सिग्मा बद्दल बऱ्याच मिथ आहेत आणि जॅक वेल्स की ज्यांनी हे पहिल्यांदा लॉन्च केलं होतं जी मध्ये जनरल मोटरमध्ये, तेव्हा असं झालं होतं की दिस इज द सोल्युशन टू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि नंतर लक्षात आलं होतं की नाही, आता यांनी काही फार चालत नाहीये. म्हणजे आता लेटेस्ट तुम्ही जर गुगल आउट केलं तर अशी आर्टिकल झाली डेथ ऑफ सिक्स सिग्मा. आणि 5,000 पासून ते 5 लाखापर्यंत ह्याचे कोर्सेस येतात. आणि मी हे 1 तासात गागर में सागर स्टाईल काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. त्यामुळे माझा फोकस हा एम्फसिस मध्ये असणार आहे. आणि आजच्या सेशन हा कर्टन रेझर किंवा सेन्सिटायझर असणार आहे. त्यामुळे मेन फोकस हे इंग्लिश स्लाइड्स, मराठी प्रेझेंटेशन्स आणि लोकांचं कॉन्सेप्ट आणि इंट्रोडक्शन किंवा सेन्सिटायझेशन एवढाच असणार आहे. कालच्या ह्याच्यातले जे लर्निंग्स आहेत त्यात मेजर लर्निंग होतं ते म्हणजे कनेक्ट होणं. होपफुली आज आपण ते दुरुस्त केलेलं आहे. वी आर परफेक्टली ऑन टाइम. दुसरं लर्निंग होतं ते म्हणजे लोकांनी अधूनमधून चिप इन होणं, पण आता आपण इंडिव्हिज्युअली लोकांना म्यूट व्हायला सांगितलं, त्यामुळे तोही इश्यू येणार नाहीये. तिसरं लर्निंग होतं ते म्हणजे सेक्टर स्पेसिफिक इनपुट्स लोकांनी मागितल्या होत्या. येस इंडीड त्या आपल्याला ईमेल थ्रू देता येतील. या सेशनमध्ये फार सेक्टर स्पेसिफिक 1-2 उदाहरणं मी नक्कीच देईन, पण फार सेक्टर स्पेसिफिक इनपुट्स देता येणार नाहीयेत. दॅट इज अ लिमिटेशन. अजून एक महत्वाची एक इनपुट मला सांगायची आहे या कोर्सचं लिमिटेशन सुद्धा मी म्हणू शकेन की हा विषय अत्यंत मॅथमॅटिकल आहे किंवा स्टॅटिस्टिक बेस्ड आहे. मी त्यातल्या त्यात त्याचा कॉन्सेप्ट सांगायचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे काही कळणार नाही. आणि तुम्ही जे प्रश्न चॅटमध्ये टाकताय ते चॅटमध्ये न टाकता तुमच्या जर ईमेल्स मला मिळाल्या तर, किंवा मी अनुजा किंवा मानसी थ्रू तुम्हाला एक गुगल फॉर्म शेअर करीन ज्याच्यावर तुम्ही फीडबॅक पण द्या आणि तुमचे प्रश्न पण द्या. मी डेफिनेटली तुमच्या ईमेलवर उत्तरं देईन. सो हे कालच्याच लर्निंग होतं. आणि आज आपण जेव्हा सुरू करतोय तेव्हा मला वाटतं दिस वुड बी द बेस्ट टायटल. सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल अनुजा, मानसी आणि चेंबरच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देऊन मी सुरू करते. वेल, माझं नाव डॉक्टर संजीवनी गोगावले. किम्प्रोचं जे ट्रेनर्स आणि क्वालिटिस्ट असतात त्यात लेवल 3ची क्वालिटिस्ट म्हणून मी रेकॉग्नाइज्ड आहे. मी मास्टर ट्रेनर आहे. बेसिकली मी बी इन्स्ट्रुमेंटेशन केलेलं आहे, MMS म्हणजे मॅनेजमेंटचं PG केलेलं आहे, PhD आणि PhD गाईड, कारण माझं पोस्ट डॉक्टरल रिसर्च पण मॅनेजमेंटमध्येच झालेलं आहे. बेसिकली ते एक्सलन्स प्रोटोकॉलवर झालेलं आहे, इंटरनॅशनल क्वालिटी रेटिंग सिस्टीमवर झालं आहे. त्याच्यानंतर मी बरेच वर्ष थोडेफार ऑस्ट्रेलिया, सिंगापूर वगैरे मध्ये काम केलेलं आहे. कोर कॉम्पिटन्स माझा ट्रेनिंग, ऑडिट्स, कन्सल्टन्सी आहे. 86 सालापासून मी याच्यावर काम करते ग्लोबली. आणि बेसिकली मी झेडची मास्टर ट्रेनर आणि असेसर आहे. Sachidanand, will you please chip in and share your things? Okay, yes. Hello, I am Sachidanand Gogavle. I am BTech Instrumentation and Control Engineer. I have... Sachidanand, please raise your volume. Okay. Is my voice audible now? Am I audible now? Yes, it is audible now. So, hello to all. I am a BTech Instrumentation and Control Engineer. I am active young researcher and I have been facilitating for various improvement projects, and I am a Z coordinator and co-trainer
I'm currently working as manager quality and reliability. I am Kimpro certified quality test. Well, we can always be in touch with you as and when required. The whole process, as I said, was launched by Jack Welch. Jack Welch, as I said, काल आपण क्वालिटी गुरूंनी सुरुवात केली, अशी सिक्स सिग्माची सुरुवात जॅक वेल्सनी केली होती. आणि जेव्हा अतिशय रिसेशन मधून जात होती, म्हणजे आता आपली जी MSME ची परिस्थिती आहे किंवा जगभरातली परिस्थिती आहे, पूर्ण मंदी आल्यासारखं झालं होतं, त्यावेळी यातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे? तर आपल्या मराठीत एक सईंग आहे की, किंवा हिंदीमध्ये म्हणतात की बडे बाप के बिगडे बेटे. पैसे जेव्हा भरपूर असतात तेव्हा थोडेफार इकडे तिकडे गेले तर काही फरक पडत नाही, पण जेव्हा कमी असतात तेव्हा दात करून पोट भरण्याची वेळ येते. तसं सिरियसली लोक रिजेक्शनकडे बघायला लागले होते. आणि मग एक सरळ विचार त्यातून आला होता की इफ यू डोंट हॅव अ कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज, तुम्हाला जर कॉस्ट कंट्रोल कसा करायचा, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट कशी करायची आणि कॉम्पिटिटर्सच्या पुढे कसं जायचं हे कळत नसेल तर डोंट बी इन बिझनेस, जस्ट डोंट कॉम्पीट. दुसरं मार्केट सेगमेंट शोधा आणि तुमच्या ह्याच्यात जगायला लागा. हार्ड वाटणारं वाक्य आहे पण सत्य वाक्य आहे. पण याचाच दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला जर मार्केटमध्ये पेनेट्रेट व्हायचं असेल तर चालतंय हे चालत नाही. जिथे कुठे काहीही वया जाते ते थांबवणं हे आपलं कर्तव्य आहे. अर्थात हे एक्सटेंड असंही होऊ शकतं की दार आपण उघडं टाकतोय आणि न्हाणीला बोळा लावतोय, असं पण नाही चालणार ना, कारण बाहेरून चोर येतील आणि घर लुटून नेतील. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर पण तुम्ही अटॅक करून फार बदलून चालणार नाहीये. तुम्ही आधी आपल्याकडे कुठे कुठे त्रास आहे हे लिस्ट करायला पाहिजे, प्रायोरिटाईज करायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यात क्रिटिकल प्रोसेसेस आयडेंटिफाय करायला पाहिजे. आणि हे सगळं करताना ऍव्हरेज कंपनी, आपण अगदी छोट्यातली छोटी म्हटली, आता जी खूप मोठी कंपनी आहे पण छोट्यातली छोटी कंपनी म्हटली तरी साधारण 30 लोक असतील आणि ते वर्षातले साधारण 200-250 दिवस काम करत असतील, तर त्यांच्या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना कंट्रोल लावणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि सगळ्यात क्रिटिकल प्रोसेसला कंट्रोल लावणं हे सगळ्यात सोपं आहे. परत एकदा स्टॅटिस्टिक्स आणि पॅराटोचा पाया इथे वापरला जातो की असे जे 20% आहेत की ज्यामुळे तुमच्या प्रॉफिटमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये आणि बिझनेस स्ट्रॅटेजीज मध्ये फरक पडणार आहे, जे तुम्ही ऑलरेडी गेल्या सेशनमध्ये समजून घेतलं होतं की तुमची क्वालिटी ऑब्जेक्टिव्ह किंवा बिझनेस ऑब्जेक्टिव्ह तुम्ही बेस्ड ऑन स्टेक होल्डर्स रिव्ह्यू फायनलाइज केलेली आहेत, त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. बरोबर आहे? तर कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, अदरवाईज यू आर नो लॉंगर इन बिझनेस. हे जॅक वेल्सनी लाऊड आणि क्लिअर सांगितलंय. त्याच्यावर याची पुस्तकं पण आहेत, त्याचे व्हिडिओज पण आहेत. साधं गुगल आउट केलं तर तुम्हाला यात खूप चांगलं लिटरेचर मिळेल. आणि मी रिक्वेस्ट करेन ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्लीज हे सगळं बघा. ऑलराईट, सिक्स सिग्मा म्हणताना डीमॅक म्हणजे DMAIC, डिफाईन, मेजर, अनालाइज आणि इम्प्रूव्ह हे अब्रिव्हिएशन वापरलं जातं. परत एकदा काही टिपिकल जार्गन्स मी वापरणार आहे पण त्याच्यात इलॅबोरेट करत जाणार आहे, त्यातले कन्सेप्ट डिफाईन करत जाणार आहे. सो तुम्हाला कुठे त्रास आहे, कुठे नुकसान होतं हे आधी डिफाईन करा. जे अपेक्षित होतं आणि जे घडत नाही याला गॅप, यातली गॅप म्हणजे तुम्हाला असलेला त्रास आहे. त्रास म्हणजे नेसेसरीली रिजेक्ट नाही. तुम्हाला वाटत होतं की दर 5व्या मिनिटाला गाडी बनवून बाहेर पडावी पण तुमची 8व्या मिनिटाला बाहेर पडते, याचा अर्थ 3 मिनिटं ही तुमच्या अपेक्षेतली गॅप आहे. ती तुम्हाला डिफाईन करता आली पाहिजे. आणि ती कन्सिस्टंटली 3 मिनिटं आहेत का कधी कधी 2 असतं आणि कधी कधी 5 असतं, हे तुम्ही मेजर करून कन्फर्म केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचा डाटा डॉक्युमेंट झाला पाहिजे. मी बऱ्याच वेळा जेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांशी इंटरॅक्ट करते आणि ते मला अगदी कॉन्फिडेंटली सांगतात आमच्या इथे सगळ्या सिस्टीम येतो पण डॉक्युमेंट करायला आमच्याकडे माणसं नाही आहेत, त्यामुळे आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे. आणि मग अशा वेळी मला कळत नाही की मनातल्या मनात सिस्टीम कशी असू शकते. जोपर्यंत तुम्ही डाटा ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही घेतलेल्या निर्णयांना तुमच्या अझम्पशन्स किंवा स्वप्ना इतकीच किंमत असते. सत्य हे नेहमी डाटातून येत असतं आणि तुम्ही जेव्हा डाटाबेस निर्णय घेता तेव्हाच ते निर्णय करेक्ट असतात. फक्त डाटा असून उपयोग नाही. गुगलवर तुम्ही, मी आत्ताच मगाशी म्हटलं, भरपूर डाटा मिळतो पण तुमच्या उपयोगाचा, तुमच्या महत्वाचा, ज्याला गॅप वरून कन्सिस्टंटली पुढे काहीतरी कारणं शोधता येतील, थोडक्यात अनलाइज करता येईल असा डाटा तुम्ही डिफाईन करून लोकांना द्या. लोकांचा प्रश्न सुटत असल्यामुळे लोक आनंदाने वेळ काढतील आणि तो डाटा ठेवतील.
90% बऱ्याच वेळा डाटा डिफाईन करताना किंवा डाटा कलेक्शनची मेथड डिफाईन करताना आपण गोंधळ घालतो आणि मग त्याचमुळे ती सिस्टीम फक्त ऑडिटरसाठी किंवा कागदपत्री डॉक्युमेंटेड सिस्टीम होऊन राहते आणि मग ही सगळी कारणं येतात की आम्ही सिस्टीम फॉलो करतो पण आमच्याकडे ना लोक नाही आहेत डाटा ठेवायला. तुम्हाला त्रास होत असेल म्हणजे डॉक्टर विचारतात पोट दुखतंय का किंवा डोकं दुखतंय का, तेव्हा तुम्ही असं नाही म्हणत की अहो डॉक्टर माझ्याकडे काही डॉक्युमेंटेड डाटा नाहीये. तुम्ही सांगता की दर 2 तासांनी मला कळा येत आहेत, मला अशक्य कळा येत आहेत. त्यावेळी तुम्ही काही घड्याळ पाहिलेलं नसतं पण तो त्रास तुम्हाला गप्प बसू देत नाही. ऑलराईट. सो एक्झॅक्टली तसंच तुमच्या बिझनेसला असलेला डाटा लोकांवर व्हर्बली ठेवू नका. त्यांच्याकडून ऑटोमॅटिकली कसा येईल यासाठी सिस्टीम डिफाईन करा. टँजिबल, मेजरेबल. परत एकदा तुम्ही जेव्हा फॉर्मॅट दिले असतात त्यावेळी 90% डाटा हा मॅनिप्युलेट होण्याची पण शक्यता असते आणि स्पेशली इव्हन तुम्ही टार्गेट ड्रिव्हन काम देतात की आजच्या दिवसात 500 टेस्टिंग युनिट झाली पाहिजेत. पहिले 400 पर्यंत व्यवस्थित टेस्टिंग होतं आणि शेवटचे गाळून गाळून टेस्टिंग व्हायला लागतं. बरोबर आहे मानसी? असं सगळ्यांचा आमचा अनुभव आहे. आम्ही एकमेकांशी जेव्हा बोलतो तेव्हा म्हणतो की अरे यार इथे काहीतरी ऑटोमेशन केलं पाहिजे, कारण मेजरमेंट ही इथे थोडीशी आम्हाला किंवा हा डाटा थोडासा मॅनिप्युलेटेड वाटायला लागतोय. सुदैवाने असे अनेक टेक्नॉलॉजिकल ऑप्शन्स अवेलेबल आहेत की जिथे डाटा आपल्याला इझिली रिट्रीव्ह करता येतो आणि तो व्यवस्थित कनेक्ट करता येतो विदाउट अ ह्युमन इंटरव्हेन्शन, ज्याला आपण 4G डिजिटलायझेशन ऑटोमेशन वगैरे म्हणतो, जे आपण आपल्या शेवटच्या सेशन्समध्ये कायझनमध्ये आणि इम्प्रुव्हमेंट्समध्ये घेणार आहोत. मी आता बरोबर आहे ना मानसी म्हणाले, कारण त्यांच्या युनिटमध्ये त्यांनी केलेला कायझन्सच आपण डिस्कस करणार आहोत. तर हे सगळं करताना तुमचा प्रॉब्लेम जेव्हा डिफाईन होतो, तुम्ही जेव्हा डाटा गोळा करता, अनालाइज करता, तेव्हा ऑब्व्हियसली त्रास कुठे हे कळायला लागतो आणि मग तो त्रास सुधारणं हे अपरिहार्य असतं. कारण एकदा तुम्हाला जेव्हा त्रास काय आहे हे कळतं त्यावेळी तो त्रास सुधारणं हे अगदी ऑब्व्हियस आणि लॉजिकल असतं. कोणीही त्रास बरोबर ठेवून जगत नाही. म्हणजे माझं डोकं खूप दुखतंय आणि काय करू, आय हॅव टू लिव्ह विथ इट असं तर मी म्हणणार नाही. मी तातडीनं त्याच्यावरचे उपाय शोधणार आहे. मान्य? आपण डॉक्टरकडे जातो, आपण लोकांशी बोलतो किंवा कुठल्या तरी मार्गाने आपण त्याच्यावर उपाय शोधत असतो. हॅलो, एम आय स्टिल ऑडिबल? एम आय कनेक्टेड? Yes, you are audible. You are connected. Great. It's going fine. Please continue. Alright. So, right. आता कसं होतं ना की 9चे 9 दिवस नावाचं पण एक सेईंग आहे. मला एखादा त्रास दिसला की मी लगेच त्याच्यावर दुरुस्त करून मोकळी होते आणि काहीतरी खूप छान उत्साह असतो तेव्हा ते काही दिवस चालवलं जातं आणि 10व्या दिवशी ते परत खाली कोसळतं. तर ते तसं खाली कोसळू नये. किंवा मी आले, पोलीस असेल तर सिग्नल फॉलो करणं ही आपली टेंडन्सी असते. परीक्षा आली की अभ्यास करणं अशी आपली वृत्ती असते. तसं होऊ नये म्हणून प्रॉपर कंट्रोल जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुम्ही 6 सिग्मा काय 12 सिग्मा जरी झालात तरी तुम्हाला कुठलाही इम्प्रुव्हमेंटचा बेनिफिट मिळणार नाही. सो डीमॅकचा कॉन्सेप्ट हा तुम्ही नक्की कुठे आहात, म्हणजे आयसीयू मध्ये असलेला पेशंट किंवा नॉर्मल जो हेल्थ कॉन्शियस ऍथलीट असेल तो त्याचा ब्रिदिंग रेट मॉनिटर करतो, त्याची उंची, वजन, सगळ्या गोष्टी मॉनिटर करतो. त्याला जाऊन विचारा, तो 6 सिग्माच्या पलीकडची क्वालिटी फॉलो करत असतो, कारण तिथे चॉईसच नसतो त्यांना. बरोबर आहे? तुमच्या बिझनेसमध्ये पण तुम्ही याच लेवलला जाणं अपेक्षित आहे. परत एकदा मी हे सोर्सेस खाली डिफाईन केलेले आहेत. मी हे कुठून घेतेय हेही इथे डिफाईन केलेलं आहे. प्रॉब्लेम कसा डिफाईन करायचा हाच मेजर प्रॉब्लेम असतो. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम डिफाईन करा म्हटल्यावर या मशीनला त्रास आहे, हे मशीन बंद पडतं वगैरे अशा तऱ्हेने प्रॉब्लेम डिफाईन केले जातात. म्हणजे हे असं सांगण्यासारखं झालं की मी आज 7 वाजता उठले, त्रास आहे का नाही? कदाचित हो त्रास आहे, कदाचित नाही. आज रविवार असेल किंवा सुट्टी असेल तर 7ला उठलेलं चालणार आहे. पण माझी 6ला गाडी होती आणि गजर झाला नाही आणि मी 7ला उठले. लक्षात येतंय? माझी काय अपेक्षा आहे हे मी जेव्हा डिफाईन करते आणि मग एव्हिडन्स त्याच्यात मॅप करून त्यातला गॅप डिफाईन करते तेव्हा मला क्लिअरली प्रॉब्लेम काय आहे हे समजतं. त्यामुळे तुमच्या इथे तुम्हाला काय अपेक्षित रिझल्ट होते आणि काय ऍक्च्युअल घडलेलं आहे हे जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम डिफाईन होत नाही. बऱ्याच वेळा आपण प्रॉब्लेम डिफाईन करताना इदर अझम्पशन करतो किंवा लोकांच्या गेस्टिमेटवर जातो किंवा लोकांच्या कल्पनावर अवलंबून राहतो, जे रिअल लाईफमध्ये चालत नाही.
त्यामुळे प्रॉब्लेम डिफाईन करताना काय अपेक्षित होतं आणि काय घडलं यातली गॅप तुम्हाला हायलाइट करता आली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती गॅप खरंच आहे ना हे कन्सिस्टंटली पायलट मॉनिटर करून घेतलं पाहिजे आणि ते टँजिबली मेजर केलं पाहिजे. सिक्स सिग्मा हा नेहमी सगळ्या गोष्टींना वापरता येतो. म्हणजे तो फक्त इंजिनिअरिंग मेजरमेंट इथे पट्टी दाखवली म्हणून पट्टी पुरता मर्यादित नाहीये. तो सर्व्हिसला वापरता येतो, तो ट्रॅव्हलला वापरता येतो, तो फूडला वापरता येतो. तुम्ही कुठल्याही बिझनेस सेक्टरमध्ये असाल तर तो वापरता येतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर आमच्या इंट्रोडक्शन मध्ये आम्ही म्हटलं होतं की आम्ही क्वालिटिस्ट आहोत. क्वालिटिस्टचा अर्थ काय? वी आर अलाउड टू बी इव्हॅल्युएटेड किंवा असेसर किंवा जज ॲट नॅशनल किंवा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स. किम्प्रोचं दरवेळी नोव्हेंबरमध्ये क्वालिटी मंथमध्ये कन्व्हेन्शन्स होतात आणि जगभरातून आय रिअली मीन इट ग्लोबली त्यांच्या केस स्टडीज येतात. आणि त्या केस स्टडीज मध्ये जनरली 90% केस स्टडीज असतात त्या बँकिंग सेक्टर मधल्या, ट्रॅव्हल सेक्टर मधल्या किंवा हॉस्पिटल्स मधल्या सुद्धा असतात. त्यामुळे सिक्स सिग्मा फक्त पट्टीनी मोजता येईल अशा गोष्टींसाठी नसतं. मला ते कळलं नव्हतं ऍक्च्युली. तर जिथे जिथे तुम्हाला कंट्रोल करायचं आहे तिथे तिथे तुम्ही डिफायनेबल मेजरेबल्स डिफाईन केले पाहिजेत. आता उदाहरणच द्यायचं झालं ट्रॅव्हल सेक्टर मधलं तर मी असं म्हणेन की माझ्याकडून झालेल्या ट्रॅव्हल बुकिंग मध्ये कस्टमरच्या ज्या अपेक्षा होत्या त्यांची मी किती वेळा पूर्ती केली आहे. कस्टमरला फ्लाईट हवी होती आणि इतक्या रकमेपर्यंत फ्लाईट हवी होती हे मी किती वेळा केलंय. बऱ्याच वेळा असं होतं की मला कम्युनिकेशन आलं तेव्हा उशीर झाला असतो. परत एकदा PQCD SME फॉर युअर सर्व्हिस, प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट, डिलिव्हरी, सर्व्हिस किंवा सिस्टम्स आणि मोराल या गोष्टी तुम्ही सर्व्हिसला लावू शकता. आणि ते लावून झाल्यावर त्याची क्वांटिफायबल हो किंवा नाही अशी उत्तरं, हे घडलं का नाही घडलं, कस्टमरच्या कंप्लेन आल्या का नाही आल्या, या लेवलवर तुम्ही जर मेजरमेंट सुरू करायला लागला तर तुमचा प्रॉब्लेम तुम्ही क्वांटिफाय करताय. जेव्हा तुमचा प्रॉब्लेम क्वांटिफाय करता येतो त्यावेळी त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अनालिसिस करणं. तुम्हाला मी काल स्लाइडमध्ये बोलता बोलता म्हटले होते की PhDचे रिसर्च कसे होतात. दुर्दैवाने मी PhD गाईड आहे तर ते आपण नंतर बघू की अनालिसिसचा इम्पॉर्टन्स काय आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अनालाइज करताना लोक जर कॉमन सेन्स वापरणार नसतील तर चुकीचं अनालिसिस रिझल्ट येऊ शकतात. इम्प्रुव्हमेंट मध्ये सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. त्यात फिनान्शियल लिमिटेशन, टेक्नॉलॉजीची लिमिटेशन्स, बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. पण तिथे तुमची क्रिएटिव्ह ॲबिलिटी आणि तुमची अपॉर्च्युनिटी सिकिंग माइंड जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून सिक्स सिग्मा हे नेहमी टीमवर्क असतं. माझ्या डोक्यात आज जे येईल तेच माझ्या लेखाच्या डोक्यात येईल आणि तेच समोर माझ्या बसलेल्या सगळ्या पार्टिसिपंटच्या डोक्यात येईल असं नाहीये. किंबहुना असं म्हटलं जातं की देयर इज अ कॉन्सेप्ट ऑफ सिनर्जी, सिंक्रोनाइज एनर्जी. मी बसून 4 लोकांबरोबर बोलायला लागले तर एकाच्या ऐवजी 10 गोष्टी जनरेट होतात. कारण प्रत्येकाच्या 2 गोष्टी ऍड होत 10 की लकडी 1 की मोली असं ते होऊन जातं की प्रत्येकाने आपापलं एक लाकूड काढून दिलं तर 10 जणांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून एक मोळी तयार होते. तर मला वाटतं इम्प्रुव्हमेंट कधी एकट्याने करू नका अनलेस यू आर रिअली आईन्स्टाईन किंवा जिनियस. कंपनीचे प्रॉब्लेम ओपनली तुमच्या टीम बरोबर शेअर करा, त्यांना इन्व्हॉल्व्ह करा आणि एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग 5 किंवा 10 मिनिटं जर तुम्ही घातलीत तर अनेक इम्प्रुव्हमेंटच्या सोल्युशन्स तुम्हाला आणि न कळलेल्या अनेक डिमेन्शन्स तुम्हाला कळतील. आणि मग कुठली मेथड वापरायची, कशी सुधारायची याचीही तंत्राची आपण पुढे खोलात जाऊयात. पण अल्टिमेटली जो त्रास आहे तो एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला कंट्रोल वापरावे लागतात. कंट्रोलमध्ये 4 T's वापरावे लागतात. एक म्हणजे सगळ्यात शक्य असेल तर टेक्नॉलॉजिकल सोल्युशन. शक्य म्हणजे ती टेक्नॉलॉजी अवेलेबल असली पाहिजे. दुसरं तुमच्याकडे बजेट असलं पाहिजे. 2 ट्रीटमेंट 2 मार्गाने होते. एक इंजिनिअरिंग सोल्युशन्स आणि दुसरं आहे ते म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सोल्युशन्स. फॉर एक्झाम्पल माझ्या कस्टमरला जर माझ्या गोष्टींबद्दल माझ्या फोनमुळे किंवा माझ्या रिस्पॉन्समुळे त्रास होत असेल तर माझा रिस्पॉन्स टाइम लिमिट करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे एखाद्या शाळेत जात तर प्रिन्सिपलचं ओपन आवर्स हे ठरलेले असतात. तो 12 ते 1 या वेळातच पेरेंट्सना भेटेल किंवा ओपन आवर्स एवढाच असतो. यात ते काय एन्श्युअर करतात की उरलेला वेळ इफेक्टिव्हली युटिलाइज होतो. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण एन्श्युअर होतं की मी इथे येऊन तासनतास बसलेलो असतो, सर कधी भेटत नाही. सेम वे तुमचे कस्टमर तुमच्याकडे येऊन तासनतास बसतात आणि तुम्ही त्यांना उत्तर देत नाही असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे यू डिफाईन अ प्रॉपर कंट्रोल. इश्यू काय आहे हे समजल्यावर कंट्रोल बदलतात. ते प्रत्येक इंडस्ट्रीला तुमच्या असलेल्या रिसोर्सेसला बदलू असतात आणि ते कंट्रोल्स लावताना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल हा नेहमी टाइम बेस्ड कंट्रोल, एंट्री बेस्ड कंट्रोल,
म्हणजे ऍक्सेस कंट्रोल, डाटा कंट्रोल, एखाद्याला एखादी गोष्ट सांगणं, एखाद्याला एखादी गोष्ट न सांगणं, अशा लेवलचा पण असू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये कन्सिस्टंट क्वालिटी येण्यासाठी तुम्ही जर चितळ्यांकडे गेलात तर त्यांच्या काही ट्रिक्स आहेत. म्हणजे बाकरवडी जर तुम्हाला वाटलं कडक झालीये, म्हणजे त्या दिवशी मी माधवरावांशी बोलत होते, ते मला म्हणले होते साधी सोपी गोष्ट आहे ती, जरा तव्यावर 1 मिनिट ठेवायची, तव्यावर, ओव्हन मध्ये नाही, अति विरघळते आणि एकदम मऊ खुसखुशीत बाकरवडी होते. तर ही जी सोपी ट्रिक आहे, एक ठराविक टेम्परेचरला ती एक्सपोज करणं, हे संजीवनी मॅडम, एक्सक्यूज मी, तुमचा फोन जरा जवळ धर. ओके ओके, ऐकू येतंय का आता? हो, ऐकू येत आहे, पण थोडं लाऊडर आता येत होतं तसं पाहिजे. ऑलराईट, ठीक आहे. सो इंजिनिअरिंग कंट्रोल्स बरोबर ठराविक ठिकाणी बाहेरच्या लोकांनी यायचं नाही, कारण ते आले तर त्यांच्याबरोबर, आता कोरोना फेज मध्ये सोशल डिस्टन्सिंग नावाची एक गोष्ट जेव्हा चर्चा केली जाते, त्यावेळी मला वाटतं याच्यापेक्षा चांगला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल मी सांगू शकत नाही, जो फूडला ऍप्लिकेबल आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या आधी तोच एक वेबिनार झालेला आहे. सो कंट्रोल नीड नॉट बी ऑलवेज इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी. लोकांना दूर ठेवल्याने सुद्धा बऱ्याच त्रास किंवा कष्ट दूर होतात, धूळ आणि बाकीच्या गोष्टी पण दूर राहतात. पुढच्या ठिकाणी आपण जाऊयात, ते म्हणजे ट्रान्सफर. ट्रान्सफर 2 मार्गांनी होतं. एक म्हणजे तुमचं खूप हायटेक आहे, मोठ्या मोठ्या कंपन्यात हाऊसकीपिंग सबकॉन्ट्रॅक्टेड असतं, म्हणजे तुमच्या लोकांचा वेळ, पगार, पैसा, कष्ट त्यात देऊ नयेत, ते दुसऱ्यांनी करावं. आणि दुसरं म्हणजे ते खूप तुमच्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे, म्हणजे एखादं R&D चं सोल्युशन तुम्हाला येत नाही, मग तुम्ही NCL किंवा अशा कुठल्या तरी लॅबकडे जाता आणि तुम्ही त्याचं उत्तर शोधता. So transfer can be at 2 level, where you are too low in technology or where you are too high in technology. याच्या व्यतिरिक्त काही थर्ड पार्टींना इन्व्हॉल्व करून ट्रान्सफर, ती म्हणजे एजन्सीज. मला जर धोका वाटत असेल तर तो धोका शेअर करा. राईट. आणि शेवटचा कंट्रोल आहे तो म्हणजे टॉलरेट विथ PPEs. सो अल्टिमेटली तुमची प्रोसेस एकदा डिफाईन झाली की तुम्ही कुठल्या टाईपचा कंट्रोल वापरणार आहे. इट ऑल एंटायरली डिपेंड ऑन युअर कॉम्पिटन्स, कपॅसिटी, बजेट, टाइम काय आहे, मार्केट डिमांड काय आहे, तुमच्या कॉम्पिटिटरची पोझिशन काय आहे. इन एनी केस यू शुड हॅव अ कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. ऑलराईट. सो डीमॅटची प्रोसेस इफेक्टिव्हली 16 पायऱ्यात स्प्लिट करता येते. या सगळ्या 16च्या 16 पायऱ्या मी इथे डिफाईन केलेल्या आहेत. याला आपण मायक्रो मॅनेजमेंट किंवा हेअर स्प्लिटिंग सुद्धा म्हणू शकतो. आणि ऑनेस्टली हे काम करण्यासाठी त्या प्रॉब्लेमशी महिन्यानुमहिने आणि तासनतास आम्ही लढत असतो. याचा रेफरन्स आहे लीन मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट, आणि त्यांच्यासारखेच आम्ही हे केस स्टडीज घेऊन त्याच्यावर खूप लढलेलो आहोत. फार डिटेलमध्ये मी जाऊ शकणार नाही, पण डेफिनेटली जर कोणाला स्पेसिफिक एखाद्या इंडस्ट्रीची केस स्टडी हवी असेल, इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग किंवा अदरवाईज, तर त्यांनी QCIच्या वेबसाईटवर जाऊन DL शहाचे केस स्टडीज घ्या, किंवा ते ₹500 दरवर्षी पब्लिश करतात, लेटेस्ट अवॉर्ड विनिंग केस स्टडीज, आणि त्यात ह्या सगळ्या स्टेप्स रेडीली अवेलेबल असतात. शुड वी गो नेक्स्ट? या. डाटा किंवा डाटा मॅनेजमेंट ही अशी कॉन्सेप्ट आहे की जी बऱ्याच वेळा सबकॉन्ट्रॅक्ट केली जाते किंवा डेलिगेट केली जाते, आणि इन्व्हेरिएबली आपण जेव्हा दुसऱ्यावर विसंबून असतो तेव्हा कार्यभाग बुडायची शक्यता वाढलेली असते. कारण यू रिअली कांट मॅनेज समथिंग व्हॉट यू कांट मेजर. इथे त्रास आहे असं म्हणणं खूप सोपं असतं, पण इथे एक्झॅक्टली काय आणि कसा त्रास आहे हे जोपर्यंत तुम्ही डिफाईन करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही तो त्रास काढून टाकू शकत नाही. त्यामुळे माझ्यामध्ये 6 सिग्मामध्ये स्टॅटिस्टिक कॉम्प्युटराइज होऊ शकतं, पण योग्य तऱ्हेचं डाटा कलेक्शन टूल डिफाईन करणं आणि योग्य तऱ्हेने मेजरमेंट्स करणं आणि योग्य कॉम्पिटन्स असलेल्या लोकांकडून मेजरमेंट करून घेणं, इथे गांधाची मेथी. तिथे एक जरी चूक झाली तर तुमची अख्खी 6 सिग्मा केस स्टडी वॉल हँगिंग सारखी किंवा इव्हन ती अवॉर्ड विनिंग काहीही मिळणार नाही, हे मी गॅरंटेड सांगू शकते. कारण आता मी आणि सचिनने मिळून मोर दॅन 500 केस स्टडीज इव्हॅल्युएट केलेल्या आहेत, आणि गॅरंटेड आम्ही ते वाचायला लागलं की कळतं की हे अवॉर्डसाठी केलेली केस स्टडी आहे. नाही, ही केस स्टडी चांगली आहे. आणि जेव्हा आम्ही प्रेझेंटेशन ऐकत असतो तेव्हा काही प्रश्न विचारल्यावर लक्षात येतं की इथे सुधारण्याला भरपूर व्हावे. सो लेट अस अंडरस्टँड, डाटा इज ऑलवेज फंडामेंटल रिक्वायरमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, आणि ती दरवेळी तुम्ही मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन्स केली पाहिजेत असं म्हणणं नाहीये.
आजकाल कॅल्क्युलेशन्स ही टोटली ऑटोमेट होतात. एक्सेलमध्ये ऍडव्हान्स एक्सेलचे ऑप्शन्स असतात किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सगळे बिल्ट इन प्रोग्राम्स असतात. तुम्ही एक्सेल शीटमध्ये गेलात तर सिग्मा कॅल्क्युलेशन डिरेक्टली रेंज सिलेक्ट केली की येतं. त्यासाठी कुठलेही एक्स स्क्वेअर आणि एन आणि सिग्मा वगैरे असं काय करायची वेळ येत नाही. ऑलराईट. सो टिपिकली 2 तऱ्हेचे स्टॅटिस्टिक्स रेडीली वापरले जातात. सचित, तुला बोलायला आवडेल याच्यात? ओके, सो फर्स्ट टाइप इज क्लासिकल स्टॅटिस्टिक्स आणि दुसरा टाइप आहे रोबस्ट स्टॅटिस्टिक्स. सो क्लासिकल स्टॅटिस्टिक्स आणि रोबस्ट स्टॅटिस्टिक्स मध्ये जे आउटलायर अनालिसिस आणि आउटलायर रिमूव्हल साठी रोबस्ट स्टॅटिस्टिक्स वापरलं जातं. आता या प्रेझेंटेशन मध्ये आपण याच्यावर जास्त डिस्कस मध्ये जाऊ शकणार नाही. सो बेसिकली आता जो कॉन्सेप्ट ही कन्सेप्ट फक्त लक्षात आली पाहिजे की क्लासिकल स्टॅटिस्टिक्स आणि रोबस्ट स्टॅटिस्टिक्स मध्ये आउटलायर आयडेंटिफिकेशन आणि रिमूव्हल साठी रोबस्ट स्टॅटिस्टिक्स वापरलं जातं. फक्त एक महत्वाची गोष्ट मी ऍड करते, चिपिंग करते सचिन मध्ये, की आउटलायर हा कॉन्सेप्ट मराठीतून सांगणं थोडंसं ट्रिकी आहे. आता तुम्ही जर हा ग्राफ बघत असाल तर लाल रेखा ज्या आहेत ना त्या तुमच्या अप्पर कंट्रोल लिमिट आणि लोअर कंट्रोल लिमिट म्हटलेलं आहे. पण एखादी गोष्ट जर खरंच यातून बाहेर गेली तर ती बाहेर गेली ती त्या माणसाने थाप टाकली आहे. तुमच्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा त्रास होता का खरंच बाहेर गेली होती प्रोसेस व्हेरियन्समुळे, हे तुम्हाला कळणं खूप अवघड असतं. आणि जर ती गोष्ट तुम्ही मेजरमेंट मध्ये घेतली तर क्लासिकल स्टॅटिस्टिक्सचे रिझल्ट एकदम हेवायर येतात. आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर ऍव्हरेज टेम्परेचर 25 हे माणसाला अत्यंत कम्फर्टेबल असतं. म्हणजे 0 डिग्री त्याचा एक पाय बर्फात ठेवा आणि दुसरा पाय 50 डिग्रीवर ठेवलं. हॅलो, ऐकू येतंय का? हा, आता ऐकू येतंय. मध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता. ओके. सो मी असं आउटलेअर हा कॉन्सेप्ट असा आहे की एखादी गोष्ट जर सगळी मुलं ऍव्हरेज 60% असतील आणि एखादा मुलगा 0% गेला तर त्याचा ऍव्हरेज रिफ्लेक्ट करताना तो 0% गेलाय. हॅलो, कोणी म्यूट करताय का बाहेरून? एनिवेज, ऐकू येतंय आता? हो, ऐकू येते. बोला तुम्ही. बाकीचे पार्टिसिपंट जे जॉईन होत आहेत ना ते अनम्यूट होते, त्यांना अनम्यूट करायचं. हा, ऑलराईट, ठीक आहे, थँक्यू. सो ऍव्हरेज काढताना एखादा 0 मार्काचा असला तरी त्या वर्गाचं ऍव्हरेज खूप छान येतं, विच इज रिडिक्युलस. म्हणजे खरा प्रॉब्लेम हा क्लासिकल स्टॅटिस्टिक्स मध्ये निपटून जाऊ शकतो. क्लासिकल ऍव्हरेज काढण्याच्या पद्धतीत खरा प्रॉब्लेम हा नेहमी निसटून जाऊ शकतो, त्याला आउटलायर म्हणतात. आणि याच्यावर डेडिकेटेड आम्ही 3 दिवसाचे सेमिनार्स घेतो. मार्केटिंग हा उद्देश नाहीये, पण हे थोडंसं मॅथमॅटिकल असल्यामुळे त्या खोलात मी आता शिरत नाहीये. पण तुम्ही रोबस्ट स्टॅटिस्टिक्स म्हणजे एक दुसरी कॅल्क्युलेशनची पद्धत आहे ती वापरली तर तुम्हाला त्रास कुठे आहे लगेच शोधून काढता येतं आणि त्याच्यावर उपाययोजना करता येतात. कंट्रोल लिमिट ही कॉन्सेप्ट यावी म्हणून लक्षात यावी म्हणून मी हा ग्राफ दिलेला आहे. आणि याचे बेसिक्स कुठल्याही स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकात तुम्हाला आरामात मिळेल. याला R/R चार्ट म्हणतात. असे 6 प्रकारचे चार्ट आहेत. R म्हणजे तुमच्यात होणारे बदल, प्रक्रियेत होणारे बदल किंवा व्हेरिएशन्स किंवा आलेले फाइंडिंग्स असं आपण म्हणूयात. आणि R म्हणजे रेंज. उदाहरण द्यायचं झालं तर मी कुठली एक वस्तू मॅन्युफॅक्चर करत नाही, दिवसाला 50, 100 किंवा 500 बनवत असतात. अगदी मी मशीन किंवा स्पेशल पर्पज मशीन बनवत असेल किंवा टुरिस्ट साठी काही प्लॅन बनवत असेल तर माझ्याकडे 1 ते 100 पार्टिसिपंट येतात. मी अगदी लाडूच बनवत असेल तर दिवसाला 500 लाडू बनवत असेल. सो ती फ्रिक्वेन्सी जी आहे त्यात काय रिडिंग्स घेतली, त्याचं वजन किती आहे, म्हणजे मी शेवेची पाकिटं घेतली रॅन्डमली मॅगीची आणि जर मोजायला लागले तर कुठलंही कन्सिस्टंट नसतं, काहीतरी वर खाली जातं. आणि हे जे खाली वर जाण्याची गोष्ट आहे त्याला प्रोसेस व्हेरिएशन म्हणतात. आणि ते ठराविक रेंजच्या मध्ये असेल तर कोणाला काहीच त्रास नसतो. पण जर ठराविक रेंजच्या बाहेर गेलं तर लोकांना ते सहन होत नाही आणि मग ती कंप्लेन मध्ये कन्वर्ट होते आणि त्यांनी याचा अर्थ आपल्या प्रोसेसमध्ये काहीतरी त्रास आहे आणि तिथे सुधारणेला वावे. सेम वे ती जी परमिसिबल लिमिट असते खालीवर होण्याची त्याला रेंज म्हणतात. ती रेंज सुद्धा बऱ्याच वेळा बदलत असते. हे दोन्ही ग्राफचा अभ्यास करून आपल्याला कुठे चुकतंय हे शोधून काढायला आपल्याला मदत होते.
आणि तुम्हाला सिक्स सिग्माकडे जायचं असेल तर हे दोन ग्राफ बेसिकली समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता मी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन किंवा स्टॅटिस्टिक मधली एक पायरी पुढे जाते. कुठलीही प्रक्रिया ही कन्सिस्टंट नसते. म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतःची सही करून बघा, कधीतरी बँकात तुम्हाला पकडतात आणि म्हणतात की हो ही तुमचीच सही आहे का, आणि मग आपण म्हणतो नाही मी ती लहानपणी केली होती. ओव्हर अ टाइम 100 सह्या मी जर केल्या एखाद्या कागदावर ऍज अ डिरेक्टर, तर माझ्या 2 सह्यांमध्ये काहीतरी अंतर आलं असतं, कारण शेवट मला सह्या करायचा कंटाळा आला असतो. सो कन्सिस्टन्सी ही कधीच नॅचरल डिस्ट्रीब्युशन नसते. आता मी किती शिस्तीने सह्या करते हे डिपेंड्स. म्हणजे हा जो कर्व आहे पहिला तो अतिशय प्रिसाइज आहे, आणि दुसरा जो कर्व आहे त्याचा अर्थ पहिल्या वेळी मी अतिशय मन लावून काम करते आणि अतिशय प्रिसाइजली तिथे मी कन्सिस्टंटली रिझल्ट मिळवते. किंवा मी जर हे वर्करचे आउटपुट म्हटलं तर पहिला जो वर्कर आहे तो अतिशय मन लावून काम करतोय आणि त्याच्या कामात फारसं इकडे तिकडे जाणं नाहीये, आणि दुसरा जो वर्कर आहे तो पाट्या टाकतो किंवा त्याच्या प्रोसेसमध्ये किंवा त्याला मिळालेल्या उपकरणांमध्ये किंवा तो वापरत असलेल्या मशीनमध्ये काहीतरी त्रास आहे तो शोधून काढायला वावे. आता उजवीकडे जाऊयात आपण. हाच ग्राफ जर मी उजवीकडे गेले तर हा जो दुसरा तुम्ही बघताय तो पण खूप प्रिसाइज आहे. दोन्हीची लांबी म्हणजे तुम्ही विस्तार पाहिला तर दोन्हीचा विस्तार जवळजवळ सारखा आहे, पण मला जे अपेक्षित आहे त्यापेक्षा हा जो दुसरा ग्राफ आहे तो खूप वेगळीकडे गेलाय. याचा अर्थ असा होता की काम तर तो व्यवस्थित करतोय पण जे अपेक्षित आहे ते नाही करत आहे. मन लावून करतोय पण त्याला सांगितलेलं तो ऐकत नाहीये. असं बऱ्याच वेळा होतं, आणि हे हेतुतः कोणी केलं असतं असं नसतं. माझ्या मशीनमध्ये त्याच्या वेअरिंग इफेक्टमुळे किंवा त्याच्या लाईफमुळे वेअर टेअर किंवा त्याच्यात एजिंग इफेक्टमुळे या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी जर असं व्हायला लागलं की याला प्रोसेस शिफ्ट असं म्हणतात आणि याला प्रोसेसचं प्रिसिजन असं म्हणतात, तर माझं प्रिसिजन किंवा शिफ्टचे इश्यूज जर दिसले तर कशामुळे ते त्रास आलेला आहे शोधून काढून त्याच्यावर सुधारणा करायला वाव असतो. हा जो पुढचा ग्राफ मुद्दा मी काढलेला आहे कारण त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने मी मांडायचा प्रयत्न करते. तुमच्या प्रक्रियांमध्ये तुम्ही डाटा अनालिसिस करून ठरवता की 3 सिग्मा इकडे आणि 3 सिग्मा दुसऱ्या बाजूला, असं 6 सिग्मा मध्ये माझी प्रोसेस कंट्रोल्ड आहे. म्हणजे काय आहे, लाखात 1 लाख सॅम्पल घेतले तर त्यातली 6 सॅम्पल्स बाजूला जातील. 5% 10% रिजेक्ट एवढी चैन तर आपल्याला परवडतच नाही, कारण वाया गेलेली प्रत्येक गोष्टीत आपल्या मशीनचे अवर, माणसांचे तास ज्यांचं आपण सॅलरी देत असतो, आणलेलं रॉ मटेरियल जे आपण अतिशय कष्टाने निगोशिएट करून आणलेलं असं वाया जात असतं. बरोबर आहे. मी 100 लाडूंची ऑर्डर घेतली होती आणि त्यातले 5 लाडू फेकून द्यावे लागले, त्याचा अर्थ काय, मला परत लाडवाचा भाडा करावा लागणार आहे आणि त्यासाठी परत सगळे कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे 6 सिग्मा ही चैन आहे असं मी म्हणेन. पर्सेंटेज इज आउट ऑफ क्वेश्चन. इनफॅक्ट माझ्या एक कलिग होते आणि ते मला म्हणायचे की कितने आदमी थे या स्टाईलनी, कितने सिग्मा थे असं जर तुम्ही विचारलं आणि माणसं जर 12 किंवा 14 सिग्मा पर्यंत गेली तर त्यांना अक्कल आहे. लक्षात येत आहे? माणसांना सिग्मा आणि स्टॅटिस्टिक्सचा अर्थ कळत असेल आणि ते जास्तीत जास्त कंट्रोल वापरत असतील, म्हणजे त्यांची प्रक्रिया दोन्ही बाजूला 3 सिग्मा याच्यात असेल तर 6 गोष्टी लाखामध्ये रिजेक्ट होत आहेत. आता माझी लाडू असतील तर किती कटकटी आणि उठाठेव करावे लागतात हे मला माहिती आहे. ट्रॅव्हल एजंट मध्ये मी 6 चुकीचे बुकिंग केले तर माझ्या खिशातून किती पैसे जात आहेत हे माझ्या लक्षात येत आहे. एखादे इंजिनिअरिंग प्रोडक्ट असेल तर त्यातल्या 6 गोष्टी आणि 6 सीपीयूज परत मिळायला मला किती लढावं लागेल हे मला माहिती आहे. त्यामुळे ते देखील मला चालणार नाहीये. मला कस्टमरच्या, ग्राहकाच्या ज्या गरजा आहेत त्याच्यापेक्षा जितक्या जास्त हा स्लिम करता येईल कर्व, तितकी जास्त माझं फायदा होणार आहे किंवा नुकसान कमी होणार आहे हे कळण्यासाठी माझा लोअर कंट्रोल लिमिट, अप्पर कंट्रोल लिमिट म्हणजे मगाचा ग्राफ आता फक्त मी उभा केला असं समजा, आणि इथे सिग्माच्या मर्यादा बांधून घेऊन मी मांडायचा प्रयत्न करते. परत एकदा, परफेक्शन डझंट एक्झिस्ट ऑन द अर्थ. फक्त स्वर्गात कदाचित परफेक्शन असेल, थोडंफार व्हरायन्स सगळीकडे कायम येणं, आणि एक साधी प्रक्रिया मी म्हटली होती सह्या करणं, ती सुद्धा बदलते. मशीन्स आली की त्यांच्यात लाईफ येतं, वेळ येतं, बऱ्याच गोष्टी येतात. पुढे जाऊयात आपण. ऑलराईट. सो प्रोसेस कपॅबिलिटी मध्ये अनकंट्रोल व्हेरिएशन इज अन इव्हल. ते राहणारच आहे असं जर म्हटलं तर याचा अर्थ कायमच माझ्याकडून खिशातून पैसे जात राहणार आहेत का? हो. याचा अर्थ असा आहे की
बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना वाटतं आम्ही सिक्स सिग्मा आहोत आणि या लोकांना ती क्रायटेरिया पाहिजेत म्हणून आपण दिलंच पाहिजे, त्यांना ISO पाहिजे म्हणून ISO केलंच पाहिजे. पण यात लक्षात येते आपण काय करतोय, ग्राफ तुम्ही एकदा मॅनिप्युलेट करू शकाल, तुम्ही तांदूळ निवडल्यासारखं तुमच्या वस्तू निवडून लोकांना चांगल्या सुबक देऊ शकाल, पण जेव्हा मास क्वांटिटी आणि लॉट यायला लागेल ना, त्यावेळी निवडत बसायला लागणारा वेळ म्हणजे अप्रेझल कॉस्ट होईल आणि तुम्हाला ते परवडणारच नाही. त्यामुळे तुमचं हे जे रिजेक्शन आहे ना, ते 100त 1 गेलं तर तेवढा 1 पैसा वेळ वस्तू वाया गेलेला आहे आणि तुम्हाला ते परवडणार नाही आजच्या कॉम्पिटिशन एज मध्ये. सो जे आपल्या हातात नाही ते कमिट करू नका, इतकं साधं सरळ गोष्ट आहे. उदाहरणच देते, ज्यावेळी सिक्स सिग्मा टेल्कोनी कंपल्सरी सगळ्या व्हेंडरना सांगितलं, कारण त्यांना TS ला ती रिक्वायरमेंट होती, टेक्निकल स्पेसिफिकेशन ज्या ऑटो लाईनची आहेत त्यात सिक्स सिग्मा सप्लायरनी करावं अशी अपेक्षा होती. तर माझं एक कलिग होते, ते पूर्वी टेल्कोला सप्लाय करायचे, म्हणजे आजपासून मी माझं स्टॅम्पिंग युनिट टेल्कोसाठी बंद केलं, कारण मला त्याचा उपयोग नाहीये. एवढी सगळी नखरे करायचे, सिक्स सिग्माचा डाटा ठेवायचा, एवढी सगळी माणसं ठेवायची आणि परत काहीच नाही हो, मला कॉस्ट एवढी वाढवून मिळत नाही. मग मी काय केलं, मी म्हटलं मग तुम्ही करता काय तुमच्याकडची सगळी स्टॅम्पिंग मशीन्स? तर मला म्हटले की आम्ही आता टिकल्या बनवतो, बिंदी माहितीये, छोट्या छोट्या गोल गोल टिकल्या. माझ्याकडे साधारण तेवढेच पैसे येतात, कारण पंचिंगला तेच ऑपरेशन आहे. 100 टिकल्यांमध्ये 2 टिकल्या फेकून द्यायला लागल्या तर मी जिथून टिकल्या विकत घेतल्या त्या माणसाकडे जाऊन विचारत नाही, बाबा रे या 2 टिकल्या आउट ऑफ कंट्रोल गेल्या होत्या. लक्षात येतं? सो मी टेल्कोमध्ये कॉम्पिटेटिव्ह नसेल पण टिकल्या बनवण्यात कॉम्पिटेटिव्ह आहे, ही संधी शोधून काढणं आणि तिथे उतरणं इज द फर्स्ट स्लाइड वॉट वी हॅव सीन. जिथे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज नाही त्या क्षेत्रात तुम्ही पडू नका, खोटं काही कमिट करू नका, अवॉर्डसाठी सिक्स सिग्माचा प्रोजेक्ट करू नका किंवा दाखवण्यासाठी क्वालिटी वॉल हँगिंग करू नका. पण सुधारायचं असेल तर तुम्हाला निश्चितच सिक्स सिग्माचा अभ्यास कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळवून देईल आणि ग्लोबल संधीही मिळवून देतील, यात काही शंका नाहीये. तगुचीनी दिलेला हा पुढचा ग्राफ आहे आणि त्या ग्राफमध्ये त्यांनी सांगितलंय जेव्हा मी माझी प्रोसेस अशी बेल शेप दाखवते तेव्हा उरलेला जो भाग आहे तो नथिंग बट डेव्हिएशन किंवा बेस्ट आहे. माझ्या कंट्रोल लिमिटमध्ये कडे 2 छोटे छोटे त्रिकोण दिसत आहेत, काटकोन त्रिकोण, त्या बेल्टच्या दोन्ही बाजूला उलटे केलं असताना कर्व, ते वाया गेलेल्या वस्तू आहेत आणि मला एवढं वाया गेलेलं परवडणार आहे का? विचार करा. तुम्हाला जर एवढं कॉम्पिटिशन नसेल, म्हणजे मी टिकल्या बनवत असेल तर निश्चित मला चालणार आहे, पण मी जर एखाद्या प्रिसाइज ऑटो सेक्टरचा सप्लायर असेल तर मला हे चालणार नाही. सो कशाला तुम्हाला चालेल याला ऑर्गनायझेशनल कॉन्टेक्स्ट म्हणतात. तुम्ही ज्या व्यवसायात आहात, कस्टमरच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आवश्यक असेल तर सिक्स सिग्माचा प्रोजेक्ट घ्या, नाही तर घेऊ नका. सॉरी, आय एम बीइंग रुथलेस. ऑलराइट, सो लेट अस गो बॅक टू जुरान अगेन. डॉक्टर जुरानची जी ट्रायोलॉजी होती, तुम्हाला कधीतरी लक्षात येतं अरे रे म्हणजे या प्रक्रियेत त्रास आहे की तिथे एक फारच प्रोडक्ट स्पाइक आला आणि मग तुम्ही जागे होता, कारण जोपर्यंत कंट्रोल लिमिटच्या खालचे व्हेरिएशन्स आहेत ना तोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, कोणीच होत नाही. ज्यावेळी खूप आवाच्या सवा वस्तू वाया जातात तेव्हा आपण जागे होतो, अरे हे काय झालं. तर तो असा एक धक्का आपल्याला आवश्यक असतो, स्पॉराडिक स्पाइक येणं, आणि मग तुम्ही बघायला लागता इथे कुठे सुधारणाला व्हावे. आणि इन्व्हेरिएबली आपल्या सगळ्यांची डोकी एकत्र आली ना की हात तर्गीवरून आपल्या डोक्यावर एक टप्पल मारायची आपल्याला इच्छा होते, कारण ऑब्वियस गोष्टी आपण पाहायच्या विसरून गेलो असतो. मग साहजिकच आपण त्याला जेव्हा कंट्रोल होतो त्यावेळी त्या गोष्टी खूप खाली येतात, म्हणजे पूर्वीच्या रिजेक्शन लेवलपेक्षा तुम्ही खूप खाली येतात, त्यामुळे नवीन क्वालिटी लेवल आपण एस्टॅब्लिश करतो. दॅट इज नथिंग बट युअर टीम कॉन्ट्रीब्युशन, दॅट इज नथिंग बट स्टॅटिस्टिक्स. आणि आय रिअली अप्रिशिएट तुमच्या की प्रत्येकाने एक टपली खायला हरकत नाही, पण ती टपली खाल्ल्यावर एकत्र येऊन सगळ्यांची डोक्याला डोकी लावून किंवा सिनर्जीचा इफेक्ट घेऊन जर हे जर वाचवलंच ना तुमचं वेस्ट, तर फार मोठं नॅशनल कॉन्ट्रीब्युशन ठरणार आहे. आणि त्यासाठी नक्की आमच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या मदतीला हजर असेल. आपण त्याच्यावर व्यवस्थित चर्चा करूयात. पण गोइंग बॅक टू द कॉन्सेप्ट, इट इज कंट्रोल टू द एक्सटेंड रिक्वायर्ड नावाची गोष्ट आहे. तुमची प्रक्रिया कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही किती सिग्मे लावायचे, 6 सिग्मा मध्ये जायचं, 12 सिग्मा मध्ये जायचं, 14 सिग्मा मध्ये जायचं, हे लक्षात घ्या. आता 6 सिग्मा म्हणजे लाखातल्या 6 फ्लाईट मरतात, कोसळतात, बंद पडतात. लक्षात येतं मी काय म्हणते आता? एका फ्लाईटची किंमत काय आहे, एका पॅसेंजरवर किती इन्शुरन्स असतो, आणि अशा 6 फ्लाईट गेल्या, लाखात जरी गेल्या तरी ते केवढ्यावर जाईल. किंबहुना एक ब्रिटिशचा रॉयल फॅमिलीचा रूल आहे की कधीही रॉयल फॅमिली एकत्र प्रवास करत नाही,
कारण जर दुर्दैवाने अपघात झाला तर सगळे एकत्र मरता कामा नये. रॉयल फॅमिलीचं ब्लू ब्लड चालू राहिलं पाहिजे. लक्षात येते? म्हणजे थोडक्यात ती जी प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स आहे ना फेल्युअरची, ती त्यांनी अजून खूप कमी केली आहे किंवा अजून खूप कंट्रोल केली आहे. म्हणजे ते जवळजवळ 12 सिग्मा किंवा 14 सिग्माच्या ओळीत आहेत. पण जर तुमचा व्यवसाय एवढा क्रिटिकल नसेल तर चालतंय ना, 2 सिग्मा किंवा विदिन कंट्रोल लिमिट कटाकपट काम काढलं तरी चालून जाईल. त्यामुळे तुम्ही ठरवा तुमच्यात कॉम्पिटिशन किती आहे, तुम्ही कुठल्या मार्केट सेगमेंटमध्ये आहात, तुमच्याकडचे रिसोर्सेस कसे आहेत, मशीन कशी आहेत, माणसं कशी आहेत, मेथड काय आहेत. थोडक्यात तुमच्याकडच्या 4M आणि स्वॉट केल्याशिवाय सिग्माची प्रोजेक्ट हातात घेऊ नका. ऑलराईट? विनाकारण तुम्ही केलेले पैसे वाया जातील. आता अनालिसिस करताना आलेले पिटफॉल्स, मी आता सिग्मा कधी करायचं आणि कधी नाही करायचं किंवा काय काय चुका होऊ शकतात त्याचं शेअरिंग करते. माझ्या म्हणजे हा नेहमीचा PhDचा विनोद शेअर केला जातो. तो म्हणजे फ्रॉग लिसन बाय हिज लेग्स. कन्क्लुजन ऐकताना हसायला येत आहे ना आपल्याला, पण अशीच चुका आपण कायम करत असतो. आणि याला प्रूव्ह करणारी थेअरी आणि हायपोथेसिस पण आमच्या रिसर्चर्सनी शोधून काढलेलं आहे. एका टेबलवर एक फ्रॉग ठेवला, टाळी वाजवली, त्यांनी पटकन उडी मारली, मग त्याचा एक पाय कापला, त्यांनी लडखडत उडी मारली, आणि बघता बघता चारी पाय कापल्यावर टाळी वाजवल्यावर त्यांनी उडी नाही मारली. याचा अर्थ त्याला ऐकू येत नाहीये. हो ना? सो 6 सिग्मा हे उत्कृष्ट टूल आहे. जर चुकीच्या हातात गेलं तर अत्यंत वर्स्ट रिझल्ट येऊ शकतात. तेव्हा प्लीज लुक बॅक. टॉप मॅनेजमेंटची इन्व्हॉल्वमेंट जर 6 सिग्मा मध्ये नसेल आणि नॉलेजेबल माणसं नसतील तर हा सगळा एक्झरसाइज हा पेपर एक्झरसाइज म्हणून घेऊ शकतो, भले त्यांना बक्षिसं मिळाली असू देत. मी बक्षिसांच्या विरुद्ध नाहीये. माझ्या CV मध्ये मी अमुक ढमुक जेव्हा लिहिते तेव्हा आय एम नॉट अगेन्स्ट इट. पण असं म्हटलं जातं की इफ यू आर सक्सेसफुल इन स्पाइट ऑफ युअर एफर्ट्स, कष्ट न करता तुम्हाला मिळालेलं यश खूप धोकादायक असतं, कारण ते तुम्हाला नशिबाने मिळालंय आणि नशीब कायम तुमचं साथ देतं असं नाहीये. त्यामुळे प्लीज लक्षात घ्या. मला इथे काही उदाहरणं द्यायची आहेत. सुझलॉनमध्ये आम्ही जेव्हा हे 6 सिग्माचा एक्सपेरिमेंट करत होतो त्यावेळी आमचा अमेरिकन बॉस GM क्वालिटी चेट चार्ल्स इटमा जो डिझायनर होता आणि मिस्टर कुमार, आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. आणि मिस्टर कुमारांनी वेल्स बरोबर काम केलं होतं, त्यामुळे ही वॉज कन्सिडर्ड टू बी द लीडर इन आवर होल टीम. आणि आम्ही हेच म्हणत होतो की कुठल्या बेल्टला ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि काय ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि ते मला स्पष्ट म्हटले की संजीवनी, बेल्ट और नो बेल्ट, आय वॉन्ट पीपल हु आर लॉजिकल अँड सेन्सिबल. लक्षात येते? त्यामुळे खूप वेळा 6 सिग्मा म्हटल्यावर कुणाचं ट्रेनिंग घ्यायचा हा प्रश्न येतो. कुणाचंही ट्रेनिंग असलं आणि चुकीची माणसं असतील तर त्याचा वाट लागलेला वेळ लागत नाही. आणि चेट चार्ल्स आणि पीटर पण ह्याला मान्य करतात. म्हणजे जगभरात एक्सेप्ट केलेली ही कॉन्सेप्ट आहे. कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन. जनरल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेव्हा हे रिसेशन आलं होतं तेव्हा जॅक वेल्सनी हे लॉन्च केलं, कारण त्यांना लोकांना मोटिवेट करायचं होतं. आपल्याकडे कुठे त्रास आहे हे शोधून काढायला टीम सिंक्रोनाइज करायची होती. लोकांनी एकत्र येऊन एकत्र काहीतरी चर्चा करून उपाय शोधून काढणं हा त्याचा उद्देश होता. पण लक्षात घ्या, तशीच रिक्वायरमेंट आपल्याला आता आहे. असेल तर 6 सिग्मा करा, नसेल तर आधी तुमच्या प्रायोरिटीज डिफाईन करा. आणि 6 सिग्मा करत असाल तर बेसिक स्टॅटिस्टिक्स रेडीली सगळीकडे अवेलेबल आहे, किंवा आम्ही देखील आनंदाने एखादा दिवस तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करून तुम्हाला मदत करू. पण हे एवढं अवघड नाही. 8वीतल्या मुलांना सिग्मा पर्यंत स्टॅटिस्टिक्स शिकवलं जातं. 7वी 8वीचं मॅथमॅटिक्स आहे. आणि सुदैवाने आजकाल कॉम्प्युटरमुळे या सगळ्या प्रोग्राम्स एक्सेल प्रोग्राम मध्ये रेडीमेड बिल्ट इन आहेत. ही स्टँडर्ड फंक्शन झालेली आहेत. हाऊएव्हर, मी तुम्हाला म्हटलं तसं की लोक इन्व्हेरिएबली कुठेतरी शॉर्टकट मारतात आणि 6 सिग्मा आता बंद पडलंय असे केस स्टडीज हे तुम्हाला, म्हणजे ऑल्दो जनरल इलेक्ट्रॉनिक्सनी याचा वापर करून ते कष्टातून म्हणजे सगळ्या रिसेशन मधून बाहेर आले आणि परत एकदा मार्केट लीडर झाले. आता ते कुठेच नाही आहेत. Irrespective of them being a 6 Sigma pioneers and still continuing and practicing 6 Sigma. 6 Sigmaची सुरुवात करून आणि आजही 6 Sigma कल्चर असून सुद्धा टोयोटाने मार्केट घेतलंय. सो आय डोंट नो काय म्हणायचं. याचा अर्थ इतकाच आहे की माणसाला सबस्टिट्यूट नाही, बुद्धीला सबस्टिट्यूट नाही, कॉमन सेन्सला सबस्टिट्यूट नाही, लॉजिकला सबस्टिट्यूट नाही. चांगली माणसं निवडा आणि त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्या. टिपिकली आपण जर ASQ म्हणजे अमेरिकन सोसायटी ऑफ क्वालिटी जिथे उगम झाला 6 सिग्माचा, त्यांच्या गाईडलाईन्स आणि सर्टिफिकेशन बघायला लागलो
अर्थात हे एंटायरली वेगळं पण असतं. काही जण व्हाईट बेल्ट म्हणजे टोटली ऑन द टॉप म्हणतात. ASQच्या डेफिनेशन प्रमाणे व्हाईट बेल्ट हा नेहमी बॉटमला असतो, की ज्याला थोडंसं अवेअरनेस आहे, ज्याला थोडंफार स्टॅटिस्टिक्स वापरता येतं, 8वी ते 10वी शिकलेला माणूस आहे. त्याच्यानंतर ज्याला प्रोसेस कंट्रोल कळतं त्याला येलो बेल्ट म्हणतात. त्यांनी एक प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून हे कंट्रोल शिकून घेतले असं आपण म्हणू. मग त्याला एक्सेल आणि हे यायला लागलं की त्याला ग्रीन बेल्ट म्हणतात. आणि जो लॉजिकली अनालाइज करून इम्प्रुव्हमेंट इनिशिएट करतो त्याला ब्लॅक बेल्ट म्हणतात. म्हणजे डीमॅक हे ज्याला व्यवस्थित हे करून घेता येतं, त्याचे प्रोजेक्ट प्रूव्हन असतात, त्याला ब्लॅक बेल्टची लेवल दिली जाते. आणि चॅम्पियन ब्लॅक बेल्ट असतो तो अख्ख्या ऑर्गनायझेशन मधले लॉस कंट्रोल करतो. आणि मी जेव्हा लॉस कंट्रोल करतो म्हणतो ना, तेव्हा बिलीव्ह मी, एक पैसा जेव्हा कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वापरला जातो, एका मिनिटाला एक कार बाहेर पडत असते. त्यामुळे वर्षात माझं सेव्हिंग हे करोडोंमध्ये असतं. याचाच अर्थ असा झाला, मी जर 2 पैसे वाया घालवत असेल तर मी करोडोंचा लॉस करत असतो. लक्षात येते? त्यामुळे क्वालिटी किंवा रिजेक्शन्स किंवा हे जे व्हरायन्स आहे, त्यासाठी तुम्हाला काय सर्टिफिकेशन पाहिजे, काय क्वालिफिकेशन पाहिजे, काय माणसं पाहिजेत, मला नाही माहिती. म्हणजे जे PM कुमारनी सांगितलं होतं, बेल्ट ऑर नो बेल्ट, वी वॉन्ट इम्प्रुव्हमेंट्स, ते हे लॉजिक आहे. पण लोकांना सर्टिफिकेशन दिलं की मोटिवेशन येतं. कालच्या पण सेशनमध्ये मला असे काही प्रश्न आले होते स्पेसिफिकली, की ऑडिटर, लीड ऑडिटर, रजिस्ट्रेशन तुम्ही ट्रेनिंग घेता का? मी म्हटलं निश्चित घेतो, आम्ही तुम्हाला विल कम बॅक टू यू. पण ट्रेनिंगसाठी थांबू नका. तुम्हाला पॅशन असेल, बसून काम करायची इच्छा असेल, तुम्हाला कॉमन सेन्स असेल तर निश्चित आम्ही अदरवाईज सुद्धा तुम्हाला मदत करू. वी कॅन ऑलवेज बी इन टच. सो डिपेंडिंग ऑन युअर सर्टिफिकेशन लेवल तुम्हाला प्रमोशन्स तर मिळतच जातात. सिक्स सिग्माचं नॉलेज हे तुमच्या करिअरला अपवर्ड शिफ्ट देत जातं. आणि अल्टिमेटली Sanjeevani madam, you are not audible. हॅलो. हा, येतोय आता ऐकू. यू कॅन कंटिन्यू नाउ. येस, डन. तो ऑर्गनायझेशनच्या मध्ये एक योग्य व्यक्ती करोडोंचा बेनिफिट किंवा करोडोंचा टर्नआउट करू शकतो आणि त्याच्याबरोबर अख्खी टीम सपोर्ट करणारी असते. हे प्रूव्हन हिस्ट्री किंवा अशा प्रूव्हन केस स्टडीज तुम्हाला अमेरिकन वेबसाईटवर मिळतील. QCIच्या म्हणजे भारतीय लेव्हलला ज्या वेबसाईट होतात त्या तिथे मिळतील. तुम्ही ठरवा तुम्हाला किती खोलात जायचंय. आणि डेफिनेटली या प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही तुमचं करिअर परस्यू करायचं ठरवलं तर मिळेलच. अर्थात जेंचं नाव आम्ही नेहमी खाली टाकतो, पण आम्हीही यात अनेक वर्ष काम करतोय. प्रोजेक्ट मी आता जे म्हणत होते ते अनेक पातळ्यांवर तुम्हाला बक्षिसं मिळतात. ऑपरेटर पासून ते टॉप मॅनेजमेंट पर्यंत सिक्स सिग्माची प्रोजेक्ट केली जातात. किंबहुना बँकांमध्ये तर हा बजवर्ड आहे की तुम्ही जे काम करता त्यात चुका शोधून काढा आणि दुरुस्त्या करा. कारण परत एकदा ऑटो सेक्टर सारखं बँक आणि सगळ्याच कंपन्यात फॉर दॅट मॅटर सुधारण्याला नक्कीच वाव असतो. तर ही ज्या सुधारणाच्या संधी आहेत ते क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियामध्ये वर्षातून एकदा नॅशनल कन्व्हेन्शन मध्ये अवॉर्ड बक्षिसाच्या रिकॉग्नाइज केले जातात. इव्हन तिथे होम कायझन्स किंवा होम इम्प्रुव्हमेंट सुद्धा रिकॉग्नाइज केल्या जातात. आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. किम्प्रो म्हणजे क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन्स्टिट्यूट जी आहे सुरेश लुलांची, त्यांनी जमनालाल बजाज अवॉर्डच्या बरोबरीने त्यांचे काही कन्व्हेन्शन सुरू केलेले आहेत. वेडझेन नावाची पुण्यातली किम्प्रो मुंबईला होतं कन्व्हेन्शन. QCIFचं ऑल ओव्हर इंडिया फिरत असतात. QCFI पण ऑल ओव्हर इंडिया फिरत असतात. वेडझेन मात्र पुण्यात होतं आणि बऱ्याच वेळा ते सुझलॉन हाऊसमध्ये होतं. DL शाह क्वालिटी अवॉर्डच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि त्यातली एखादी केस स्टडी तुम्हाला डिस्कस करायची असेल तर आपण नक्कीच करू. DL शाह हा QCIने लॉन्च केलेला इनिशिएटिव्ह आहे. QCI ही भारतातली, सचित बोल एक मिनिट. तर QCI ही क्वालिटीची अपेक्स बॉडी आहे. तर मग भारतातली अपेक्स बॉडी आहे. तर मग क्वालिटीच्या बाबतीत ट्रेसेबिलिटी इंडियामध्ये QCI कडनं होते. ओके. DL शाह अवॉर्ड्सची पुस्तकं देखील दरवर्षाची पब्लिश होतात आणि 400-500 रुपयाला तुम्हाला जवळजवळ 50-60 केस स्टडीज पाहायला मिळतात.
ओके. सो बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की अरे यातलं दुरुस्त झाल्याशिवाय दुसरं प्रोजेक्ट हातात घ्यायला नको. तेव्हा मी असं नक्की म्हणेन की 80% हा पॅरेटो लॉ प्रमाणे तुम्ही जरी अचीव्ह केलं आणि मग पुढे हळूहळू एक एक वीट रचत गेलात तरी ते चालणार आहे. सगळं काही दुरुस्त केल्यावर दुसरीकडे बघू असं तुम्ही म्हटलं तर ती वेळ कधीच येणार नाहीये. परफेक्शन नेव्हर एक्झिस्ट. सो डिलेड परफेक्शनच्या मागे लागून आपल्या हातातल्या गोष्टी सोडू नका. मार्क ट्वेनचा हा विनोद म्हणून समजला जाणारा कोटेशन आहे, पण मला वाटतं क्वालिटीला किंवा सिक्स सिग्माला हे सगळ्यात ऑप्ट आहे. कुठे त्रास आहे तो शोधून काढा आणि 90% किंवा 80% जरी तुम्ही त्यात सुधारणा केली ना तरी त्यात तुम्हाला पैसे मिळायला जातील, त्यात तुम्हाला टेक्नॉलॉजी सुधारता येईल, त्यात तुम्हाला लोकांचं मोटिवेशन आणि इन्व्हॉल्वमेंट वाढेल आणि मग तुम्ही डेफिनेटली दुसरा प्रोजेक्ट घ्या. त्यात काही इश्यूज नाहीयेत. ऑलराईट. जॅक वेल्सचं हे कोट सचित बोलतोस. सो सिक्स सिग्मा हा बेसिकली एक क्वालिटी प्रोग्राम आहे. तो जर व्यवस्थित केला गेला तर तुमचा काय फायदा होतो, तर कस्टमरचा एक्सपिरियन्स हा तिथे सुधारतो. कारण की लाखामध्ये जेव्हा आता तुमच्या जर 2% चुका होत असतील, 1% चुका असतील, तर सिक्स सिग्मा नंतर सक्सेसफुल सिक्स सिग्मा नंतर 6 पेक्षा कमी चुका होतील. त्यामुळे तुमच्या कस्टमरच्या एक्सपिरियन्स चांगला होईल, तुमच्या कॉस्ट पण कमी होतील आणि बेटर लीडर्स बिल्ड होतील. आता हे जीईचं जे उदाहरण आहे जिथे जॅकवेल सीईओ होते, ती अजूनही सिक्स सिग्मा कंपनी आहे, पण त्यांचा मार्केट शेअर गेलेला आहे. सो सिक्स सिग्मा हा व्यवस्थित केला पाहिजे. कुठलीही गोष्ट जर नव्याचे 9 म्हणून करायचं ठरवलं तर नक्कीच 10व्या दिवशी गोंधळ होतो हे सांगायची गरज नाहीये. वेल, सिक्स सिग्माचा हा प्रोग्राम बऱ्यापैकी आम्ही टाइमली कम्प्लीट करत आणलेला आहे. शेवटची 15 मिनिटं आपली डिस्कशनसाठी असतात. परत एकदा कन्क्लूड करण्यापूर्वी होपफुली आम्ही कालच्या ह्याच्यात सुधारणा केलेल्या आहेत, क्वालिटी थोडीशी वाढलेली आहे आणि थँक्स टू मनसी, अनुजा आणि MCCI टीम. वेल, अँड यू ऑल पार्टिसिपंट्स, थँक्यू सो मच. तुमचे काही असतील तर आपण शेवटची 15 मिनिटं क्वेश्चन आन्सर सेशन साठी घेतोय आणि आज तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म चेंबर थ्रू येईल ज्याच्यात तुमचे स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल प्रश्न असतील तर ते आपण टाकूयात. कारण चॅट थ्रू आणि ग्रुप थ्रू काही फारशी उत्तरं आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे काल जवळजवळ मी 11:15 11:30 पर्यंत प्रयत्न केला पण प्रश्न तरी पेंडिंग राहिले होते. परत एकदा ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता आणि मनापासून थँक्यू त्याबद्दल. मुद्दाम ही शेवटची स्क्रीन आहे, त्याच्यावर माझा आणि सचितचा मेल आहे आणि इव्हन फोन ह्याच्यासाठी वापरता येईल, कम्युनिकेशन साठी वापरता येईल किंवा तुमच्या व्हॉट्सअप साठी वापरता येईल. वेल, टू द टीम नाउ फॉर द क्वेश्चन आन्सर सेशन, बोथ ऑफ अस आर अवेलेबल. या, थँक्यू संजीवनी मॅडम, थँक्यू सो मच. मला असं वाटतं तुम्ही जर लिंक आता ह्याच्यामध्ये चॅटमध्ये शेअर केली तर बरं होईल. If you can share the link on the chat, that is one. If Manasi madam would like to talk something, she is unmute. She can ask the questions. Okay, done. Manasi madam, तुम्ही काही बोलणार आहात का? मानसी मॅडम, सेशन खूपच हॅलो. हा बोला, ऐकू येत. हा, एकदम आय ओपनिंग सेशन होता. इनपुट्स छान मिळालेली आहेत. खरंच म्हणजे आजचा जो सेशन होता की जो सिक्स सिग्मा म्हणजे डिफाईन, मेजर, कंट्रोल या ज्या गोष्टी आहेत या आपण करत असतो, पण त्या स्पेसिफिक करणं आणि अपर लोअर लिमिटचे जे ग्राफ्स मॅडमनी दाखवले ते त्यांनी आमच्याकडनं सगळ्यांकडनं टीमकडनं करून घेतले होते. त्यामुळे मला अनुभव आहे की त्याचा किती उपयोग होतो. संजीवनी, थँक्यू. खूप चांगला सेशन होता आणि होप पुढचे 3 असेच आम्हाला इन्फॉर्मेटिव्ह सेशन तुझ्याकडून मिळतील. थँक्यू. यावेळी मे बी आता मी खूप हुकुमच्या पद्धतीने आम्ही हीच भाषा वापरणार किंवा हेच करणार असं म्हटलेलं होतं, पण हे एका तासाच्या सेमिनारचं लिमिटेशन होतं. त्यामुळे तुमचे जे प्रश्न मला चॅटबॉक्समध्ये मिळालेले आहेत त्याची मी उत्तरं देतेय. त्यापैकी पहिला पॉइंट असा होता, तो एक मिनिट प्रश्न बघू. कॅन वी हॅव अ सेशन इन इंग्लिश प्लीज? येस वी कॅन अँड डेफिनेटली वी शुड. आणि थँक्स अनुजा, आपण वी शुड हॅव सम इंग्लिश सेशन्स ॲज वेल. आता द रिस्पॉन्स इज पॉझिटिव्ह, सो वी वुड डेफिनेटली हॅव अ सेशन इन इंग्लिश. ऍक्च्युअली इंग्लिश मराठीचा प्रॉब्लेम आपल्याला नव्हता, पण बरेच रिक्वेस्ट आले की मराठीतनं हवंय, त्यामुळे आपण मराठी इंग्लिश मिक्स घेतलेलं आहे. प्युअरली इंग्लिश सेशन. डेफिनेटली हॅव एन इंग्लिश सेशन डेडिकेटेड. या
एकदा कोविड Right. The second संपल्यावरती question. आपण जेव्हा ओपन होऊ तेव्हा करू आपण पुन्हा प्युअरली इंग्लिश सेशन्स करूयात आपण. Alright. How to identify improvement project? अगदी खरं सांगायचं ना तर ती वैद्याची गोष्ट आहे की आंब्याची साल दिसली म्हणून तुम्ही आंबे खाल्ले का विचारतात आणि मग त्याचा शिष्य जातो आणि तो म्हणतो की अरे तुम्ही शेण खाल्लं का. ओके, ते त्यासाठी नजर लागते आणि ती ओव्हर प्रॅक्टिस डेव्हलप होते. अगदी सॉरी मी खूप रुथलेसली बोलले, पण जेव्हा तुम्ही बघायला लागता ना त्यावेळी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी चांगल्याच दिसतात. हे गणित सोडवण्यासारखं आहे. मी दुसरी एक उदाहरण दिलं तर 12×5=60 हे समीकरण सोडवताना ज्याच्या डोक्यात पटकन येतं त्याला ते समीकरण लगेच सुटतं असं येते. ज्याला इम्प्रुव्हमेंटचं वेळ लागतं त्याला तिथे इम्प्रुव्हमेंट ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागतात. तुमच्या बरोबर इम्प्रुव्हमेंटचा एखादा सेशन करायला मला नक्कीच आवडेल. पुढचा प्रश्न आहे डिझाईन फॉर सिक्स सिग्मा वेन टू यूज. तुमचा जर प्रोजेक्ट आणि प्रोसेसमध्ये डिझाईन ऍप्लिकेशन असतील तर डेफिनेटली सिक्स सिग्मा तुम्हाला वापरायला खूप वाव आहे. कस्टमरनी तुम्हाला प्रेशराईज केलं असेल तर वाव आहे. लोकांना मोटिवेट करायचं असेल, सिक्स सिग्मा हे लक्षात घ्या टोटल डिप्रेशन आणि डिमोटिवेशन आणि रिसेशन मध्ये लॉन्च केलेलं टूल आहे. त्यात प्रत्येकाला मी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि हे टीमवर्कचं टूल आहे. त्यामुळे मी एक शहाणा असा झेंडा घेऊन न असता आमची टीम काहीतरी मिळवतीये असं हे आहे. त्यामुळे तुमच्या डिझाईन टीम, प्रोडक्शन टीम आणि सगळ्यांनी एकत्र येऊन, म्हणजे लोकांचं असं मत असतं की डिझाईनची लोक त्यांच्या आयव्हरी टॉवर मध्ये असतात आणि त्यांना कळतच नाही आमचे प्रॉब्लेम काय असतात. तर ते बायस किंवा ते जे बॅरियर्स आहेत ते काढून टाकण्यासाठी सिक्स सिग्मा विथ डिझाईन तुम्ही करायला फार चांगलं होईल. आणि चांगलं तर मीही शेअर करेन. And we would surely definitely go to help you in having improvement support. आता MSME ओनर्स ना इम्प्लिमेंटेशन साठी कसं कन्व्हिन्स करायचं, तर मी कालच्या स्लाइड मध्ये अतिशय रुथलेस वाक्य टाकलं होतं. क्वालिटी ग्रुपचं असल्यामुळे मी शेमलेसली टाकलं होतं की यू हॅव एन ऑप्शन टू इम्प्रूव्ह ऑर अदरवाइज. सर्व्हायवल पण असा कुठे लॉ नाहीये की तुम्ही मरता कामा नये. ओके, यापेक्षा वाईट काही मी बोलू शकत नाही. आणि MSMEच्या माणसांच्या खिशातून पैसे जात असतात, त्यामुळे त्यांना काही मोटिवेट वगैरे करायचं किंवा कन्व्हिन्स करायची गरज नाहीये. तुम्ही एक प्रोजेक्ट करून दाखवा की यात एवढे पैसे वाचतायत आणि लोक तुमच्या मागे लागतील, अरेच्या तुम्ही नवीन काही कल्पना दिली नाहीये. चांगलं सगळ्यांनाच हवं असतं, स्वस्त सगळ्यांनाच हवं असतं आणि मस्त तर सगळ्यांना त्याहून हवं असतं. स्वस्त आणि मस्त किंवा अखुडशिंगी बहुविधी सगळ्यांनाच हवी असते. आणि आपण बॅच प्रोडक्शन मध्ये तर नक्कीच 110% सिक्स सिग्मा करू शकतो. इनफॅक्ट जिथे हे लॉन्च केलं त्यांचं कारचे जे सप्लायर्स होते ते सगळे बॅच मॅन्युफॅक्चरिंग आणि बॅच प्रोडक्शन वालेच. सो डेफिनेटली ते काही इश्यूज नाही आहेत आणि तुम्ही हे बॅचला लावू शकता, सर्व्हिस लावू शकता, बँक लावू शकता. तुम्हाला संजीवनी मॅडम तुमचा आवाज येत नाही. ओके ओके, हा, मी म्हटलं बोला. तसं त्याला लिमिट नाही, कुठे तुम्ही सुधारणार हे तुमचं. आणि आम्ही आमची पहिली केस स्टडी केली होती ती म्हणजे पब्लिक गार्डन मधली इम्प्रुव्हमेंट. आमच्या इथे स्वामी उद्यान आहे तिथे आम्ही सुधारणा केली होती आणि त्यावेळी माझ्या बरोबर साधारण 7 ते 10 वर्षाची मुलं होती, स्टुडंट. त्यामुळे हे या मॅन्युफॅक्चरिंगला चालतं का, या इंडस्ट्रीला चालतं, तर हो ते सगळीकडे चालतं. तुम्हाला इच्छा असेल तर तिथे मार्ग असतो आणि तो मार्ग सिक्स सिग्मा हे एक टूल आहे. मी खरं सांगितलं तर कपाट आहे, या कपाटात तुम्ही काय ठेवा, सोनं ठेवा, पुस्तक ठेवा, कचरा ठेवा, काही ठेवा. फक्त तुम्ही ठरवा की तुमच्या इथे जर त्रास आहे तर तिथे बंद करून ठेवा, म्हणजे बाहेरच्या लोकांना काही त्याच्यामुळे स्प्रेड होणार नाही. ओके, हे सो सिक्स सिग्मा ही मेथड आहे आणि ती कोणालाही लावता येते. बाय द वे तुमच्या चॅटमध्ये मी एक लिंक पोस्ट केली आहे, तो फीडबॅक फॉर्मची लिंक आहे. प्लीज आम्हाला हे फीडबॅक फॉर्म खूप आवश्यक आहेत, कारण मी जरी म्हटलं क्वालिटी इज माय पॅशन आणि रात्री 12 पर्यंत मी उत्तरं देते, पण ते कदाचित रोज मला जमणार नाही. पण मी ओव्हर अ टाइम पुढच्या आठवड्यात तुमच्या मेल्सना नक्कीच उत्तरं देईन. संजीवनी मॅडम मला हे प्लीज व्हॉट्सअपवर पण पाठवा, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये आपण शेअर करू शकतो. 110%. मला झेड बद्दल एक विचारणा आली आहे आणि सर आम्ही कालच्या सेशन मध्ये झेड वर थोडंसं बोललेलो आहे, पण तुमची ईमेल द्या, मी तुम्हाला झेडची लिंक पाठवून देते, कारण झेड हा माझा दुसरा आवडतीचा विषय आहे. वेल
मला वाटतं आपण वी आर व्हर्च्युअली टचिंग, त्यामुळे शेवटचा एकच प्रश्न घेऊयात, नाहीतर परत एकदा मानसी किंवा अनुजानी कन्क्लूड करावं असं मी त्यांना रिक्वेस्ट करेन. मानसी मॅडम तुम्ही बोलताय? नाही, बोला बोला. आजचं पण तुमचं सेशन खूपच छान झालं. चॅट वरनं आपल्याला कळतच आहे सगळेजण दे आर इम्प्रेस्ड अँड दे वुड लाईक टू अटेंड सम मोर सेशन्स. जेव्हा हे कोविडचं सगळं संपेल आणि पुन्हा सगळ्यांचे ऑफिसेस सुरू होतील तेव्हा आपण दुसरं फुल डे सेशन पण ऑर्गनाईज करूयात. तोपर्यंत आपले हे 5 दिवसाचं आहे त्याच्यातून सुद्धा बेसिक सगळ्यांना बऱ्यापैकी क्लिअर होतील. I hope so. Thank you so much, Sanjeevani madam and Sachitana. And thank you to all the participants. Thank you. All right. Bye. Thanks, my pleasure. Bye. Bye.